आत्तापर्यंत तुम्ही काहीही जे मित्रांसाठी केलंय ते डाव्या हाताने केलेलं उजव्या हाताला कधी कळलेलं नाहीये. असा हा शूर, दानशूर, कोणालाही न घाबरणारा माणूस आयुष्यात कधी दुसऱ्या कोणाला घाबरलाय का? किंवा घाबरून तिथनं पळून जायची वेळ आली, असं कधी झालंय का? नाही नाही, पळून जायची अशी वेळ नाही आली. घाबरलोय. आई कोणाला? आई आणि तुम्ही शिक्षकांनी पण तुम्हाला फटके दिले असं तुम्ही त्यांना म्हणालात घाबरलो मगाशी. नाही मी, त्यांनी मारलं होतं. एक आई हम्म. आणि एक माझ्या मुलांची आई. मला ना कधी कधी हे जे प्रश्न विचारतात ना, अनेक जण मला विचारतात की राज ठाकरे तुमचा कडक स्वभाव आणि असे रागावलेले असतात आणि असं असतं, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही बघतो एकदम मृदू स्वभाव वगैरे. मी मागेच एका उच्च मुलाखतीत सांगितलं होतं, एखादा डाकू हा जर हनीमूनला गेला तर तो काय बुलेटच्या पट्ट्या लावून आणि बाजू मागे बंदूक लावून जाणार आहे का? तिकडे तो डाकू वेगळा असतो. मी माझी बरोबरी डाकूशी नाही करते, पण मी आपलं एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं. आता मी तेच म्हणणार होतो. ते आता म्हणाले मी ह्यांना घाबरतो पण पळून कधी गेलो नाही. कसं पळणार आता? बर, मी माननीय श्री शर्मिलाताई ठाकरे यांचं स्वागत करतो. आज त्याही इथे आलेल्या आहेत. आणि तुम्हाला असं विचारतो की हे म्हणतात मी घाबरलो पण कधी पळून गेलो नाही. लाईट्स प्लीज आता लावले. हां, तर तुम्हाला असा कुठला प्रसंग माहिती आहे का? मी पळून गेल्याचा? त्यांनी शोधलंय काहीतरी. मी तुला सांगितलं होतं त्याला विचार सांगू का नको? कोणता? 31 डिसेंबर रात्री. अरे ते लग्नाच्या अगोदरची गोष्ट. मग ते तर सांगा ना. अरे झालं असं, एक 31 डिसेंबरला आम्ही कुठेतरी बाहेरगावी गेलो आणि माझं आणि हिचं जमलंय हे ह्यांच्या वडिलांना म्हणजे मोहन वाघांना माहीत नव्हतं. रात्री काही 2, 2:30, 3च्या सुमारास मी ह्यांना म्हणजे हिला सोडायला गेलो गेटपाशी. तर गेटपाशी कोणतरी मला फिरताना दिसलं, तर हिने मला सांगितलं राजा निघ, बाबा आहेत. बरं 31 डिसेंबरची पहाट होती. मी बघतोय, म्हटलं बाबा नाही वॉचमन आहे. ती बोलली निघ आत्ता, ते बाबा आहेत. आणि जेव्हा मला ते दिसले त्यावेळेला एकदाच पळून गेलो होतो फक्त. अच्छा, तसं पळून जाणं तेवढंच. कारण तेव्हा आम्हाला मोहन काका असं म्हणाले होते की फायनली वाघाने त्याची पोरगी सिंहाला दिली. तुम्ही काय म्हणालात त्याच्यावर? मग कशावरनं? वाघांची मुलगी सिंहाच्या घरी आली. नाही, त्यांना नाही, आम्हाला म्हणाले. माझी आया झडली आता सगळी.